गेल्या काही दिवसापासून बस स्टँडवरील दुकानदार एका किन्नरमुळे खूपच त्रस्त झाले होते. तो कुठून आला होता हे कुणालाच माहीत नव्हतं. तो प्रत्येक दुकानासमोर येऊन उभा राहत असे आणि काहीतरी मिळेपर्यंत तिथून हटायचाच नाही. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर तो चिडायचा आणि टाळ्या वाजवत नाट्य करायचा. कदाचित तो एक खोटा मुखवटा घेतलेला किन्नर होता. एक दिवस मीही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला काहीतरी कामधंदा करण्याचा सल्ला दिला. पण त्याने विचित्र हावभाव करत, बायकांसारख्या लकबी करत आपल्या विकलांगतेचा हवाला दिला. त्यानंतर तो अशा विचित्र आणि खोट्या युक्तिवादाने मला आणि पूर्ण समाजाला दोष देऊ लागला की मी चुप्पच बसलो. त्या हिजड्याच्या विचित्र वागण्याचं चित्र काही दिवस माझ्या डोळ्यासमोर सतत फिरत राहिलं आणि मनात त्याच्याबद्दल घृणा निर्माण झाली. थोड्याच दिवसात तो किन्नर तिथून गायब झाला. दुकानदारांनी त्याच्या जाण्याने सुटकेचा निश्वास टाकला. मात्र त्याच्या अनुपस्थित 2-3 दिवसातच बस स्टँडवर एक अधनकटी घाणेरडी वेडी पगली दिसू लागली. ती अस्पष्ट आवाजात काहीतरी पुटपुटत असे आणि प्रत्येक दुकानासमोर जाऊन काहीतरी मिळेपर्यंत तिथून हटत नसे. कोणी काही खाण्यास दिलं तर ती थोडं दूर जाऊन रस्त्यावर बसून खायची. पैसे मिळाले तर ते आपल्या फाटलेल्या साडीच्या काठात बांधून ठेवायचे. कोणी दयाबुद्धीने कपडे दिले तर ती ते अंगावर चढवायची. कधी ती मोठ्याने विचित्र पद्धतीने हसायची तर कधी अचानक हुदके देऊन रडायला लागायची. तिचं हास्य आणि रडणं या दोन्ही तिच्या आयुष्याइतकं गूढ होतं. कधी कोणी तिला अंघोळ करताना पाहिलं नव्हतं. तिच्या अंगावर जमलेल्या घाणीतून एवढी दुर्गंधी यायची की ती दुकानात आली की दुकानदार पटकन तिला पैसे देऊन हाकलायचे. पण या सगळ्यांच्या पलीकडे ती वयाने अजून तरुण होती आणि तिची हीच तरुणाई कदाचित त्या दिवशी दारूच्या नशेत असलेल्या काही तरुणांच्या कामुक नजरेत भरली. दिवसभर बस स्टँड आणि ट्रान्सपोर्ट चौरस्त्यावर फिरणारी ही पगली रात्र झाल्यावर कुठल्याही दुकानाच्या ओट्यावर किंवा बस स्टँडमधल्या हॉटेलच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या बाकावर झोपत असे. त्या दिवशीसुद्धा ती अशाच एका हॉटेलच्या ओट्यावर ठेवलेल्या लावारिस बाकावर झोपली होती. रात्रभर सुमारे 12 वाजता मी माझं PCO बंद करत होतो. तेव्हा अचानक त्या हॉटेलच्या ओट्यावरून ती पगली अस्ताव्यस्त अवस्थेत बाहेर पळाली. तिच्या मागे वस्तीतील 2 गुन्हेगारी प्रवृत्तीचे दारूच्या नशेत असलेले तरुण तिचा पाठलाग करत होते. ती त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण धावताना ती पाठीवर पडली आणि तिच्या तोंडातून एक विचित्र किंकाळी बाहेर पडली. मी माझ्या दुकानासमोर उभा राहून संपूर्ण घटना पाहत होतो, पण काहीही करू शकत नव्हतो. त्या दोघांच्या गुन्हेगारी इतिहासाची मला चांगलीच जाणीव होती. काही महिने आधी त्यांनी गावातील एका वकिलाला गोळी मारून जखमी केलं होतं. त्यांच्या मागे गावातील कुख्यात कोळसा माफियाचा हात होता. त्यामुळे काही महिन्यातच ते जामिनावर बाहेर आले होते. त्यांच्या विरुद्ध जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न तर केला, पण माझ्या आवाजात भीती होती. त्यांनी उलट माझ्यावर गुरगुरत धमकी दिली, "गुलशन काका, तुमच्या कामात लक्ष द्या, नाहीतर" आणि शिव्या देऊन मला गप्प बसवलं. भीतीने मी पटकन दुकानाचं शटर बंद केलं आणि घरात जाऊन दडपून बसलो. दरम्यान ते दोघं तिला ओढत परत हॉटेलच्या अंधाऱ्या ओट्यावर नेऊ लागले. ती पगली अस्पष्ट आवाजात सुस्कारे टाकत होती. कदाचित तिने आता विरोध करणं सोडून दिलं होतं. त्या रात्री बस स्टँडवर एक सन्नाटा पसरला आणि माझ्या मनातही. मी त्यांना जोरात ओरडून थांबवायचं ठरवलं, पण माझ्या तोंडातून निघालेला आवाज इतका घाबरलेला आणि कमजोर होता की त्याने मलाच धडकी भरली. यांच्या उत्तरादाखल त्या तरुणांनी गुरगुरत मला सुनावलं, "गुलशन काका, तुमच्या कामात लक्ष ठेवा, नाहीतर" आणि मग त्यांनी मला अशा शिव्या दिल्या आणि अशा धमक्या की मी पूर्णपणे घाबरलो.
घाईने दुकानाचं शटर बंद केलं आणि घरात जाऊन दडपून बसलो. पण चोरट्या नजरेने त्यांच्या दिशेने पाहिलं तर ते दोघं तिला अक्षरशः फरफटत हॉटेलच्या अंधाऱ्या ओट्यावर ठेवलेल्या बाकाकडे नेत होते. ती पगली अस्पष्ट आवाजात सुस्कारे टाकत सिसकत होती. तिचा विरोध करण्याचा प्रयत्नही आता थकलेला वाटत होता. कदाचित तिने आता वाचण्याची कोणतीही शक्यता न पाहता आत्मसमर्पण केलं असावं. मी मात्र शटर बंद करून घरात दडून बसलो होतो. बस स्टँडवर सन्नाटा पसरला होता आणि तो सन्नाटा जसा बाहेर होता तसाच तो माझ्या आतही खोलवर उतरला होता. पुढच्या दिवसापासून ती पगली फक्त बस स्टँडवरच नाही तर संपूर्ण गावातून गायब झाली होती. आणि जेव्हा जेव्हा ते दोन तरुण मला दिसायचे त्यांच्या चेहऱ्यावर उपहासात्मक आणि विखारी स्मित उमटायचे, ज्यामुळे माझा चेहरा अचानक फिका पडायचा. त्या घटनेनंतर मी माझं PCO रात्री 8 वाजताच बंद करायला लागलो. उशिरा PCO उघडं ठेवण्याची हिंमत माझ्यात उरली नव्हती. मी स्वतःलाच सारखं समजावायचो, असं बेवारस फिरणाऱ्या पगल्या किंवा भिकाऱ्याबरोबर अशा घटना घडणं काही नवीन नाही. हे तर नेहमीच होत असतं. मी त्यांना थांबवायचा प्रयत्न करूनही काय केलं असतं? उलट ते मला मारहाण करून जखमी केले असते किंवा कुठेतरी बदल्यामध्ये मी घरी नसताना त्यांनी घरात घुसून माझ्या पत्नीशी जोर जबरदस्ती केली असती, अशी कल्पनाच मला भयभीत करत होती. नाही बाबा, अशा लोकांशी वैर घेणं योग्य नव्हतं, असं स्वतःला सांगत मी स्वतःला शांत करत होतो. पण त्या घटनेनंतर माझं मन कुठेतरी अस्थिर झालं होतं. काहीतरी होतं जे मला आतून खायला लागलं होतं आणि त्या सन्नाट्याने माझ्या मनावर गडद सावली टाकली होती.